जगभरात युद्धाची धग वाढतेय, तेलाचे दर भडकतायत आणि त्याचा थेट फटका आता भारताच्या अर्थव्यवस्थेला बसताना दिसतोय। दरम्यान सरकारनं चांदीच्या आयातीवर मोठे निर्बंध लावलेत। पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचे दर वाढतायत, तर दुसरीकडे प्रसिद्ध गुंतवणूकदार रॉबर्ट कियोसाकी मोठ्या आर्थिक मंदीचा इशारा देत आहेत। खरंच 2008 पेक्षाही मोठा आर्थिक संकट जगाच्या दिशेने येतंय का? सोनं आणि चांदीच भविष्यातील सर्वात सुरक्षित गुंतवणूक ठरणार आहेत का? आणि या सगळ्याचा सामान्य भारतीयांच्या नोकऱ्या, बचत आणि घर खर्चावर नेमका काय परिणाम होणार, याच सगळ्याचा सविस्तर आढावा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी किरण, तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात। सध्या जगभरात एकच चर्चा सुरू आहे, 2008 पेक्षाही मोठी जागतिक आर्थिक मंदी येणार का? युद्ध, वाढती महागाई, तेलाचे वाढते दर, डॉलरची ताकद आणि सोनं चांदीच्या किमतीमुळे जगभरातील बाजार अस्थिर झालेत। अशातच रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी जगाला पुन्हा एकदा मोठा इशारा दिलाय। रॉबर्ट कियोसाकी यांच्या मते जगाची अर्थव्यवस्था सध्या प्रचंड कर्जावर उभी आहे। कोविड काळात अनेक देशांनी मोठ्या प्रमाणावर पैसा बाजारात टाकला, उद्योगांना मदत केली आणि कर्ज वाढवलं। पण आता महागाई वाढल्यामुळे जगभरातील मध्यवर्ती बँका व्याजदर वाढवतायत। व्याजदर वाढले की कंपन्यांचा खर्च वाढतो आणि लोक कमी कर्ज घेतात आणि अर्थव्यवस्था मंद व्हायला सुरुवात होते। 2008 मध्ये संकट अमेरिकेतील बँका आणि हाऊसिंग सेक्टर पुरतं मर्यादित होतं, पण यावेळी परिस्थिती जास्त गंभीर मानली जाते, कारण एकाच वेळी अनेक संकट सुरू आहेत। रशिया आणि युक्रेन युद्ध अजूनही सुरू आहे। मध्य पूर्वेत इराण इस्रायल युद्ध सुरूच आहे। चीनमध्ये रिअल इस्टेट संकट आणि अमेरिकेत डॉलर मजबूत होत चाललाय। यामुळे जगभरातील गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधतायत। याच कारणामुळे सोनं आणि चांदीकडे लोकांचा ओढा वाढतोय। रॉबर्ट कियोसाकी वारंवार सांगतात की आर्थिक संकटाच्या काळात कागदी चलन कमकुवत होऊ शकतं, पण सोनं आणि चांदीसारख्या मालमत्ता सुरक्षित ठरतात। विशेषतः चांदीबाबत त्यांनी मोठा दावा केलाय। इलेक्ट्रिक वाहनं, सोलर पॅनल आणि टेक्नॉलॉजी उद्योगात चांदीचा वापर वाढणार असल्यामुळे भविष्यात चांदीचे दर मोठ्या प्रमाणात वाढू शकतात, असं ते म्हणतात। दरम्यान भारत सरकारनंही याच संदर्भात मोठं पाऊल उचललंय। देशांतर्गत व्यापार तूट नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि परकीय चलन वाचवण्यासाठी सरकारनं चांदीच्या विटा, दागिन्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लागू केलेत। आयात धोरणात बदल करून चांदीची आयात मुक्त प्रवर्गातून काढून प्रतिबंधित प्रवर्गात टाकण्यात आली आहे। त्यासोबतच आयात शुल्कातही मोठी वाढ करण्यात आली आहे, म्हणजेच आता चांदी आयात करणं अधिक कठीण आणि महाग होणार आहे। यामागचं मोठं कारण म्हणजे भारतातून मोठ्या प्रमाणात डॉलर बाहेर जातोय। भारत तेल, सोनं आणि चांदी मोठ्या प्रमाणावर आयात करतो, त्यामुळे जागतिक संकटाच्या काळात सरकार परकीय चलन साठा वाचवण्याचा प्रयत्न करते। दुसरीकडे सामान्य नागरिकांवर आणखी एक मोठा ताण म्हणजे पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचे वाढते दर। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले की भारतात इंधन महाग होतं। पेट्रोल, डिझेल महागलं की वाहतूक खर्च वाढतो। ट्रक, शेती, उद्योग, लॉजिस्टिक आणि दैनंदिन वाहतुकीवर त्याचा परिणाम होतो। त्यानंतर भाजीपाला, दूध, धान्य, औषध, बांधकाम साहित्य आणि इतर वस्तूंचे दरही वाढतात, म्हणजेच महागाई थेट सामान्यांच्या घर खर्चावर परिणाम करते। सीएनजीच्या वाढीमुळे ऑटो, कॅब आणि सार्वजनिक वाहतुकीचाही खर्च वाढतोय। मध्यमवर्गीय कुटुंबावर ईएमआय, शिक्षण, आरोग्य आणि इंधन खर्चाचा दुहेरी ताण वाढताना दिसतोय। त्यातच कंपन्यांकडून खर्च कमी करण्यासाठी नोकर कपात सुरू असल्यामुळे अनेक तरुणांमध्ये नोकरीबाबत असुरक्षितता वाढली आहे। मात्र परिस्थिती पूर्णपणे नकारात्मक नाही, कारण भारत डिजिटल पेमेंट्स, यूपीआय, उत्पादन क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक वाहनं आणि स्थानिक उत्पादनं यामध्ये मोठी वाढ करतोय। अनेक जागतिक कंपन्या चीनमधून उत्पादन भारतात आणण्याचा विचार करतायत, त्यामुळे भारताला भविष्यात काही मोठ्या संधीही मिळू शकतात। पण जागतिक युद्ध आणखीन वाढली, तेलाचे दर नियंत्रणाबाहेर गेले आणि आर्थिक बाजारात घबराट निर्माण झाली तर मात्र 2008 पेक्षाही मोठं आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञ नाकारत नाहीत। त्यामुळं सरकारसोबतच सामान्य नागरिकांनीही खर्च, बचत आणि गुंतवणुकीबाबत सावध राहणं गरजेचं आहे। बाकी मंडळी, तुम्हाला काय वाटतं? खरंच मोठी जागतिक मंदी आपल्या दाराशी येऊन पोहोचली आहे का? त्याचं तुमच्या आमच्या जगण्यावर नेमका काय परिणाम होणार? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। तोपर्यंत पाहत रहा डिजिटल प्रभात।